बियर उधार न दिल्यानं तरुणाने बियर शॉपी पेटवून दिले। यवतमाळच्या पुसदमधील धक्कादायक घटना समोर आली। पोलिसांनी संशयित तरुणाला ताब्यात घेतले। बियर उधार न दिल्याने तरुणाने चक्क बियर शॉपी पेटवलेली आहे। सीसीटीव्ही फुटेज त्याची दृश्य समोर आले। पोलिसांनी संशयित तरुणाला ताब्यात घेतलंय। हे दृश्य आपण पाहतोय। बियर उधार न दिल्याने तरुणाने चक्क बियर शॉपीच पेटवून दिलेली आहे। सीसीटीव्ही फुटेजमध्ये मात्र हे दृश्य काही झाले। यवतमाळ जिल्ह्याच्या पुसदमधील ही घटना आहे। पोलिसांनी संशयित तरुणाला या संदर्भात ताब्यात घेतलं। आगामी काळात काय कारवाई होते हे पाहणं महत्त्वाचं आहे। मात्र केवळ बियर उधार न दिल्याच्या किरकोळ कारणावरून तरुणाने बियर शॉपी पेटवून दिली। या संदर्भात ताजी अपडेट देण्यासाठी आपले प्रतिनिधी दीपक शास्त्री आपल्यासोबत जोडले। दीपक, पोलिसांनी संशयित तरुणाला ताब्यात घेतलेला आहे कारण केवळ बियर उधार न दिल्याच्या किरकोळ कारणावरून त्याने बियर शॉपी पेटवल्याचं कळतंय। काय सविस्तर माहिती आहे याबाबतची? नक्कीच बियर उधार न दिल्याने एका तरुणाने चक्क बियर शॉपीला पेटून दिली। ही घटना पुसद शहराच्या शिवाजी वार्डामध्ये घडली आहे। याबाबतचा व्हिडिओ सध्या सीसीटीव्ही कॅमेरामध्ये कैद झाला असून पोलिसांनी विठा येथील तरुणाला अटक केली आहे। पुसद येथील बस स्टेशनच्या मागील बाजूस असलेल्या स्नेहल बियर शॉपीमध्ये एका तरुणाने उधारीमध्ये बियर मागितली होती। शॉपी मालकाने त्या संदर्भात देण्यास मनाई केली। त्यामुळे संतापलेल्या तरुणाने रात्रीच्या सुमारास दुकानात ज्वलनशील पदार्थ टाकून त्या दुकानाला पेटवून दिले आहेत। दरम्यान ही संपूर्ण घटना ही सीसीटीव्ही मध्ये कैद झाली असून त्यावरून पोलिसांनी एका तरुणाला ताब्यात घेतले आहे। अगदी दीपक, खूप खूप धन्यवाद या महत्त्वपूर्ण अशा माहितीसाठी।